नमस्कार मंडळी. आपण रोज देवाचं नाव घेतो, पूजा करतो, पण कधी स्वतःला विचारलंय आपली भक्ती खरी आहे का का फक्त दिखावा? आज आपण तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून ज्यात ते ढोंगी भक्ती, मनातील संशय आणि भेदभाव यावर थेट प्रहार करत आहेत. कधी आई आपल्या लेकरांमध्ये भेद करते, कधी आपणच संतांच्या वर्तनावर संशय घेतो आणि नकळत आपल्या पुण्याची घसरण करतो. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्याला एक आरसा दाखवतात, ज्यात आपण स्वतःचं खरं रूप पाहू शकतो. चला मन लावून ऐका आणि या अभंगाच्या माध्यमातून जीवनाचा खरा मार्ग शोधा. चुंबळी चाकरी चुंबळीशी संग, अंगी बसे रंग क्रियाहीन. बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. माकडाच्या गळा रत्न कुळांगना, सांडूनिया सुना बिधी धुंडी. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ती व्हावी आहे पुढे. हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला हीन लोकांची संगत आवडत असते. जसे बीज तसे फळ मिळते. त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेल तसा सुगंध त्रिलोकात पोहोचतो. जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किंमत नसते. सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो. तुकोबाराय म्हणतात, अशा मनुष्याला जन्म देणारी माता गाढवी आहे आणि त्याची फजिती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातले आहे. धाकुट्याचे मुखी घास घाली माता, वरी काय सत्ता शहाणिया. ऐसे जानपणे पडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय. दोन्ही उभयंता आपणची व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न. तुका म्हणे अंगापासून निराळे, निवडिले बळे रडते स्तनी. अर्थात आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरविते, तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते. मुलाचे जाणते पण वाढू लागले की त्याची समज पाहून आई त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असते. दोन्ही मुलांना तिनेच जन्म दिलेला असतो, पण दोन्ही मुलावरील प्रेमात मात्र फरक पडतो. तुकोबा म्हणतात, प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई रडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते. देवाचे म्हणून देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता एराजना म्हणावे ते काही, जयाभार डोई संसाराचा. त्याजुनी संसार अभिमान साठा, जुलूम हा मोठा दिसत असे. तुका म्हणे आळस करोनिया सहाय्य, बळे कैसे पाहे वाया जाती. देवाच्या भक्तीचे ढोंग करणाऱ्या मनुष्याबद्दल तुकोबांना आश्चर्य वाटते. अशा ढोंगी भक्तांची ही अवस्था तर प्रापंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही. परमार्थासाठी संसाराचा त्याग करून त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो. तुकोबाराय म्हणतात की जगात असे काही लोक आहेत की ते प्रपंचही नेटका करीत नाहीत आणि परमार्थही करीत नाहीत. ते फक्त आळसात वेळ वाया घालवितात. उपदेश ते भलत्या हाती, झाला चित्ती धरावा. नये जावो पात्रावरी, कवटी सार नारळी. श्री पुत्र बंदी जन, नारायण स्मरविती. तुका म्हणे रत्नसार, परी आधार चिंधीचा. अर्थात उपदेश करणारी व्यक्ती कोण आहे हे न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवावा. जसे नारळाच्या करवंटीच्या आतील मधुर चवीचे पाणी
व खोबरे खाऊन करवंटीत टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्तिमार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा. तुकोबा म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधीमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य असली तरी श्रेष्ठ मानावी. संतांचे गुणदोष आणिता या मना, केलिया उगाना सुकृताचा. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ गाढवतो. तुका म्हणे गंगे अग्नी सिवटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. संत सज्जनांचे बाह्यकारी वर्तन पाहून एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होत असते. जसे एखादा मूर्ख मनुष्य फुलाचा सुगंध हुंगण्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळ्यांचा घड पाण्यासाठी केळीचे झाड मोडतो. तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आणि अग्नी यांचा जो विटाळ म्हणतो तो चांडाळ समजावा. श्रोतेहो, या अभंगाच्या माध्यमातून थोडक्यात आपल्याला तुकोबाराय सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपली भक्ती ही आतून असली पाहिजे, अंतःकरणामधून असली पाहिजे. तो वरवरचा ढोंगीपणा नको. आपल्या परमार्थासाठी उपदेश करणारा कुणीही असेल, नोकर, आई, पत्नी, पुत्र कुणीही जरी असेल, जर तो आपल्याला भक्तिमार्ग दाखवत असेल ना, तर त्याचं म्हणणं, त्याचा उपदेश आपण आचरणात आणलाच पाहिजे. जे संत लोक आहेत त्या संतांवर आपण मनामध्ये शंका निर्माण केली नाही पाहिजे. आणि जर अशी शंका मनामध्ये निर्माण झाली तर आपल्या पुण्यामध्ये घाटा झालाच. आणि काही समाजामध्ये जी हीन वृत्तीची लोक आहेत ना, त्यांना जन्म देणारी आई वडील हे पहिले हीन वृत्तीचे आहेत. कारण जसं बीज तसंच फळ, असंच तुकोबारायांना या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तजनांना शेअर करा की जेणेकरून हा तुकाराम गाथेचा अमृत अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.